संजय, तुला मोहिते घराण्याची एक प्रथा सांगतो. मोहिते घराण्यातली स्त्री गर्भवती राहिली की तिसऱ्या महिन्यामध्ये एक मोठा सोहळा साजरा करून तिचा सन्मान करण्यात येतो. बरं झालं तुम्ही हे सांगितलं. त्यामुळे आपल्याला काशीचा उचित सन्मान करायला हवा. अहो काका, मलाही खूप आवडेल काशीचा सन्मान करायला. मी आज जो बरा झालोय, स्वतःच्या पायावर उभा आहे, तो केवळ काशीमुळे, तिच्या प्रयत्नांमुळे. मला खरंच खूप आवडेल तिचा सन्मान करायला. आणि हा सोहळा धूमधडाक्यात साजरा करूया. मी बघते तुम्ही कसा धूमधडाक्यात सोहळा साजरा करताय ते. काशीच्या सन्मानार्थ सोहळे आयोजित करताय. अरे त्या निषेधार्थ मी आत्मदान करणार आहे ते. आता या. बघा, तुम्ही हे असं भलतं काही करू नका. मामी, तुम्ही ऐकून घ्या माझं. मामी, मामी, मामी. काय चाललंय इथे? तुम्हीच हॉस्पिटलमध्ये चिठ्ठी सोडून गेला होता ना की तुम्ही मुंबईला निघून जाते म्हणून कायमच्या. चित्राला घेऊन गेले होते, पण ती बेशुद्ध अवस्थेत होती तेव्हा. मला म्हणे त्याग करायचंय, मला त्याग करायचंय म्हणाले. आणि गेलेले माझे पोर मला सोडून गेलेले. संजय, तुमच्यामुळे मला मरू दे. खोटं वाटत मला सगळ्यांना. ती बघ ही चिठ्ठी बघ. बघ वाच माझ्या लेकरांनी लिहिलेली चिठ्ठी. मला खात्री आहे की तू आणि काशी मला माफ करा. मी तुमच्या आयुष्यातून खूप लांब जाते, पुन्हा कधीच येणार नाहीये. घाबरू नका, मी आत्महत्या वगैरे काही करणार नाहीये. त्या बाबा कदम गावात दवंडी पिटवली. बाप्पाजीने गावाला पारावर बोलवलंय. कसली तरी घोषणा करायची. घ्या म्हणजे आता शिकली का माशी. आता युवा आप्पाची घोषणा करणार म्हणजे संकटच येणार, आणि ते बी आपल्या काशीताईंवरच. हे बघा, हा मरणाचा विचार डोक्यातून काढून टाका आणि इथेच आमच्या बरोबर राहा. संजय, रे का जबरदस्ती करतोयस तू? त्यांची इच्छा नाही ना राहण्याची. त्यांना जर का जबरदस्ती इथे राहायला लावलं आणि उद्या जर का त्यांनी स्वतःला पेटवून घेतलं तर सगळं आपल्यावर येईल. त्या पुन्हा असं नाही करणार, हो ना मामी? हा, आता तू माझी जबाबदारी घेतच असशील. कशाला करू रे आत्महत्या मी? तुम्ही आणि तुमची बायको काशी यांना पाराजवळ बोलवलंय गावातल्या. कशासाठी? यायचं ते बी येळेत. बरं, मला एक सांगाल का, नक्की चित्रा गेले कुठे? आता हे मला माहित असतं तर मीच असतं का शोधून आणलं तिला. हो बाप्पाजींचा जय असो, बाप्पाजींचा जय असो. काल रात्रीच आई भिराईने आम्हाला दृष्टांत दिला. तिने आमच्या स्वप्नात आम्हाला सांगितलं, बाप्पाजी, तुझी मोठी मुलगी ती जन्मता क्षणी मयत घोषित करण्यात आली होती, ती मयत झालेली नाही, ती जिवंत आहे. आई भिराईने आम्हाला सांगितलं, देवकीचा कृष्ण जसा गोकुळात वाढत होता तशी तुझी मोठी मुलगी याच गावात तुझ्या नजरेसमोर मोठी होत होती. आमची मोठी मुलगी म्हणजे जयश्रीच्या घरी काशीच्या रूपानं वाढत होती. मला वाटतं गावाला वेठीला धरण्याचा एक मार्ग सापडलेला दिसतो त्यांना. बरेच दिवसांपासून त्यांच्याकडून काही हालचाल नव्हती. संजयराव, काय झालं? लवकर पाराजवळ चाल. का? बाप्पाजी म्हणतात काशीत त्यांची मोठी मुलगी म्हणून. काय? आईला कदाचित जाणवलं असेल की याची आता आणखीन तत्वपरीक्षा बघायचं कारण नाही, म्हणून तिने ठरवलं की आता बाप लेकीला एकमेकापासून दूर ठेवता येणार नाही. आणि म्हणूनच आई फिराईने आम्हाला दृष्टांत दिला असावा. थांबा,